इलेक्ट्रिकल इंजिनिअरमध्ये नेटवर्क ॲनालिसिस हा एक सब्जेक्ट आहे. त्या नेटवर्क ॲनालिसिसमध्ये नेटवर्क काय असतं आपण समजून घेऊया. नेटवर्क काय असतं तर नेटवर्क म्हणजे एक इलेक्ट्रिकल सर्किट असतं. इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जसं 3 एलिमेंट असतात, जसं रजिस्टर, इंडक्टर, कॅपॅसिटर असे 3 एलिमेंट असतात. ते हे सगळे एलिमेंटपासून आपण नेटवर्क बनतं आणि नेटवर्कचे पण क्लासिफिकेशन पडतं. मग ॲक्टिव्ह नेटवर्क, पॅसिव्ह नेटवर्क. ॲक्टिव्ह नेटवर्क म्हणजे काय असतं की एक जरी व्होल्टेज सोर्स असेल किंवा करंट सोर्स असेल त्याला ॲक्टिव्ह नेटवर्क बोलतात. आणि जर असं नेटवर्क असेल जे करंट किंवा व्होल्टेज काहीच कंटेन करत नाही, ते पॅसिव्ह नेटवर्क असतं. त्यानंतर युनि डायरेक्शन आणि बाय डायरेक्शन म्हणजे करंटची डायरेक्शन जी असते युनि डायरेक्शनमध्ये एका साईडला जर फ्लो होत असेल तर युनि डायरेक्शन असते आणि दोन्ही साईडला जर फ्लो होत असेल तर बाय डायरेक्शन असते. अशा प्रकारे नेटवर्क असतं. त्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप पडतात. आपल्याला जो इलेक्ट्रिकल नेटवर्क ॲनालिसिस आहे त्याच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला पहिल्यांदा मेश काय असतं, लूप काय असतं, मेश लूप एकच असतं आणि नोडल ॲनालिसिस कसं असतं की त्याच्यामध्ये नोड दिलेले असतात, ए बी अशा प्रकारे नोड दिलेले असतात आणि आपल्याला करंटची डायरेक्शन आहे, करंटच्या डायरेक्शननुसार आपल्याला व्यवस्थित फाईंड केल्या जातात. त्यानंतर आहे की मेश ॲनालिसिसमध्ये कसं लूपमध्ये करंट फ्लो होतो आणि आपल्याला तो ॲनालिसिस केला जातो. अशा आणि एक स्पेसिफिक व्हॅल्यू दिलेली असते, रजिस्टरची व्हॅल्यू असते, करंटची व्हॅल्यू असते, आपल्याला करंट फाईंड करावं लागतं.